2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला? पंढरपूर मंदिर समितीची सरकारकडे विचारणा। एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे 2 उपमुख्यमंत्री असल्यानं मंदिर समितीला पेच। विधी आणि न्याय विभागाच्या निर्णयाकडे लक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली नेते आणि सरचिटणीसांची बैठक। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता। बैठकीत आगामी निवडणूक आणि युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा गणेश नाईक यांचा जनता दरबार। पालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता। महायुतीत कुरबुरी सुरूच। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार। दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार जुंपली। उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। राज्यातील 33 जिल्ह्यात तब्बल 60 लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान। संभाजीनगरमधील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक। मराठवाड्यात 2 दिवसात एका महिला शेतकऱ्यासह 6 जणांच्या आत्महत्या। अतिवृष्टीनं सगळं हिरावलं। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्याची टोकाची भूमिका। 8 एकरवरील सोयाबीन शेतकऱ्यानं पेटवला। अतिवृष्टी आणि रोगांमुळे सोयाबीनचं पीक धोक्यात। तुम्ही शेतातील रानडुकरं हाणा, मी राजकारणातील मस्ती आलेली रानडुकरं हाकलतो। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल। यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार की नाही? गोरगरिबांना चिंता। आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारची आनंदाचा शिधा योजना बारगळण्याची चिन्ह। एसटीच्या आरक्षणासाठी धनगर आणि बंजारा समाज आक्रमक। आज अनेक ठिकाणी संयुक्त मोर्चे। दोन्ही समाजाचा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार। पालघरमध्ये होऊ घातलेल्या मुरबे बंदरासंदर्भात आज जनसुनावणी। वाढवण बंदरानंतर पश्चिम किनारपट्टीवरील ग्रामस्थांचा मुरबे बंदराला देखील तीव्र विरोध। नांदेडमध्ये पहाटेपासून पावसाची हजेरी। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला। आधीच नद्यात तुडुंब असल्यानं चिंता वाढली। अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ सक्रिय। वादळानं पावसाचा मुक्काम वाढवला। मुंबईतून 10 किंवा 11 तारखेला पावसाचा परतीचा प्रवास। 8 ऑक्टोबरची नेहमीची तारीख हुकणार। 3 दिवस मुक्काम वाढणार। पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घरी छापेमारी। घायवळच्या घरी बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती। परवाना नसतानाही शस्त्र बाळगल्यानं गुन्हा दाखल। पोलीस घायवळच्या संपत्तीचीही चौकशी करणार। कल्याण शहाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा। काका पुतण्याच्या कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी। 3 जण जखमी। परस्पर गुन्हे दाखल। दादर प्लाझा इथं टेम्पोची बेस्ट बसला जोरदार धडक। अपघातात एकाचा मृत्यू, 4 जण जखमी। टेम्पोनं धडक दिल्यानंतर बस स्टॉपवरील प्रवाशांना बसची धडक। टेम्पोची बेस्ट बससह टॅक्सी आणि कारलाही धडक। नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार। भूस्खलन आणि पुरात 63 जणांचा बळी। मुसळधार पावसानंतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल बचाव कार्यासाठी तैनात। नेपाळमधील पावसाचा बिहारलाही मोठा फटका। बिहारमधील अनेक जिल्ह्यात यंदाही पूरस्थिती। लोकांचं स्थलांतर सुरू। मोठं नुकसान होण्याची शक्यता। पश्चिम बंगालमध्ये तुफान पाऊस। दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू। पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक। मदतीचंही आश्वासन। कफ सिरपग्रस्त 14 मुलांवर नागपुरात उपचार सुरू। 3 मुलं व्हेंटिलेटरवर, दोघांची प्रकृती गंभीर।
विषारी कफ सिरपमुळे आतापर्यंत 16 बालकांचा मृत्यू. कोल्ड ड्रीफ कफ सिरपवर विविध राज्यात बंदी. बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग करणार घोषणा. बिहारच्या 243 जागांसाठी निवडणुकांचं बिगुल वाजणार. सोनम वांगचुक यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी. अंजली वांगचुक यांची सर्वोच्च न्यायालयात धाव. अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप. जन्मजात अंध आणि अनाथ असलेल्या माला पापळकर बनल्या महसूल सहाय्यक. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार. अनाथ आश्रमात राहून 2023-24 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण.